तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. सटाण्यात स्मार्ट मीटरवरून वाद पेटण्याची चिन्ह. माजी आमदार संजय चव्हाण आक्रमक. मोहिमेला स्थगितीची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी. सटाणा शहरात स्मार्ट वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच या मुद्द्यावर राजकारणही तापू लागलंय. बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोघी उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन देत स्मार्ट मीटर मोहिमेला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ग्राहकांची स्पष्टलेखी सहमती आणि कायदेशीर पूर्वसूचना मिळाल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाचे मीटर बदलू नये अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. माजी आमदार चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील अनेक ठिकाणी ग्राहकांच्या सहमतीशिवाय मीटर बसवले जात असून त्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, बिलिंग प्रणाली आणि वाढीव वीज बिलाची स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी निवेदनात मागणी केली आहे. विधानसभेत स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचं शासनाने आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक भागात सक्ती होत असल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केलाय. ग्राहकांच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी स्पष्ट शासन आदेश काढण्याची आवश्यकता त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महावितरणाने ग्राहकांच्या सहमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जाणार नसल्याची भूमिका मांडल्याचाही त्यांनी निवेदनात उल्लेख केला आहे. राज्यभर त्याच धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे अशी त्यांनी निवेदनातून मागणी केली आहे. दरम्यान सटाणा शहरात सुरू असलेला स्मार्ट मीटर बदलण्याच्या प्रक्रियेमुळे नागरिकांमध्येही चांगली चर्चा रंगली आहे. शासन या मागण्यांवर काय निर्णय घेतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा.